रोज एक ओवी संतांची, रोज एक ओवी संतांची। भक्ती शुचिर्भूत अंगना, अभक्ति ही वारांगना। तिच्या नादी लागल्या जाणा, विटंबनाच सर्वत्र। नमस्कार. रोज एक ओवी संतांची ह्या माझ्या मालिकेमध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. संत श्री दासगणू महाराजांच्या 4 ओव्या सलग आपण चर्चेसाठी घेतलेल्या आहेत. त्यातली आजची 3री. काही जणांचं मत असं पडलं की माझ्या पाठीमागे जो बॅनर दिसतो त्या बॅनरमध्ये कोण संत आहे त्याची प्रतिमा आणि ती ओवी पूर्ण वेळ दिसत राहावी. आज तसा प्रयत्न करू बघतोय. तुम्ही कळवा मला कॉमेंट्समध्ये की हे जास्त चांगलं वाटतं की आधीचाच जो बॅनर होता तो बरा आहे. ह्याचं कारण शेवटी प्रवचनकार म्हणून म्हणा, कलावंत म्हणून म्हणा, वक्ता म्हणून तुमच्या प्रतिसादावरती आमचे आडाखे बांधायचे असतात. त्यामुळे तुमचा प्रतिसाद काय हा सगळ्यात महत्त्वाचा. कारण तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती. बुद्धिहीन अल्पमती सलगी करतो मैत्री करणं आलं. असो, आपण धर्मश्रद्धा ही वाघिणं गेल्या मनरूपी दरीतून, दुर्वासनेचे कोल्हे जाणं येऊन बसतील ते ठाया, या ओवीविषयी चर्चा केली. धर्मश्रद्धा ही वाघीण असं म्हणत असताना श्रद्धा हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मानवी आयुष्यामधला आहे. पण हे कोणी अमान्य करू नये. अलीकडच्या काळामध्ये जेवढा माणूस शिकतो तेवढा तो अश्रद्ध होत जातो आणि जेवढा तो अश्रद्ध होत जातो तेवढा तो अभक्त होत जातो. अभक्त याचा अर्थ काय आहे तर समाजापासून, एखाद्या दुसऱ्या व्यक्तीपासून, दुसऱ्या माणसाच्या अभिव्यक्तीपासून दूर जाणारा तो अभक्त. भक्त म्हणजे जोडलेला. विभक्ती प्रत्यय म्हणजे काय तर विभक्त होण्याची क्रिया कशी असते. सुट झाल्यानंतर विभक्त झाले. पती पत्नींनी घटस्फोट घेतला आणि विभक्त झाले. पण विभक्त म्हणजे काय तर आता एकमेकांबरोबर राहत नाही. मुद्दा असा आहे की ही जी ओवी आहे जी तुम्ही आता पडद्यावरती वाचत आहात आणि जी आपण ऐकली पण आता की भक्ती शुचिर्भूत अंगना, अभक्ती ही वारांगना, तिच्या नादी लागल्या जाणा, विटंबनाचं सर्वत्र. याचं कारण असं आहे की माणसाशी नातं निर्माण होण्यासाठी म्हणून काय काय लागतं तर काही शब्द लागतात जे तिथे असावे लागतात. त्याच्यापैकी एक आहे प्रेम, दुसरा आहे विश्वास, तिसरा आहे श्रद्धा, चौथा आहे भक्ती. या 4 स्तंभांवरती मानवी नाते अवलंबून असतात. यापैकी एक नातं लागतं. एकतर तुमची भक्ती असायला लागते, किंवा तुमची त्या माणसावर श्रद्धा असावी लागते, किंवा त्या माणसावर तुमचा विश्वास असला पाहिजे, किंवा तुमचं त्या माणसावरती प्रेम असलं पाहिजे. या ठिकाणी धर्मावरती प्रेम करण्याच्या अनुषंगानं, धर्माची भक्ती करण्याच्या अनुषंगानं दासगणूंनी हा मुद्दा मांडला. याचं कारण असं आहे की धर्म हे आचरणाशी निगडीत शब्द भारतीय सनातन संस्कृतीमध्ये मानला गेला. धर्म हा कधीच आपल्या इथे एखाद्या पुस्तकानं दिलेल्या सूचनांनुसार आचरण असा मानला गेला नाही. खरं पाहायला गेलं तर ख्रिश्चनांमध्ये बायबल आहे, इस्लाममध्ये कुराण आहे. प्रत्येकाची एक एक पुस्तकं आहेत. भारतीय सनातन संस्कृतीचा जर विचार केला, हिंदू संस्कृतीचा जर विचार केला तर वृक्षाच्या वृक्ष आहे. त्या वृक्षाच्या मुळाशी 4 वेद आहेत आणि मग हळूहळू त्या संपूर्ण ज्ञानाचा विस्तार झालेला आपल्याला आढळतो. या पद्धतीच्या ज्ञानाचं वर्णन करताना श्रीकृष्णानं परमेश्वराच्या अवताराचं स्वरूपसुद्धा त्या पद्धतीनंच सांगितलं. आणि म्हणून ऊर्ध्वमूल मदशाख असं म्हणत अश्वत्थ वृक्षाचं वर्णन केलेलं आढळतं. काय आहे ते की मुळं आकाशात आहेत आणि फांद्या खाली आहेत. आपण जे नेहमी बघतो वृक्ष ते मुळं जमिनीमध्ये आणि फांद्यावर, परंतु हा जो वृक्ष आहे सर्वोच्च पदाचा तो वरून खाली येतो. आणि भक्ती शुचिर्भूत अंगना का तर ती तुमच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणावरती श्रद्धा निर्माण करते. श्री दासगणू महाराजांचं म्हणणं असं आहे की
ह्या ठिकाणी धर्मश्रद्धा ही वाघिणं अशी सुरुवात होणारी ओवी आणि त्यानंतर लगेचची ओवी जी आहे ती या पद्धतीनं का? भक्ती शुचिर्भूत अंगना असं म्हटलेलं आहे. तिला जे स्त्रीचा दृष्टांत दिलेला आहे तिच्या जागी, अंगना म्हणजे स्त्रीचा दिलेला आहे. आणि काय आहे ते? तर ते रूप जे आहे ते निरामय आहे, ते निसंशय आहे, ते निर्विवाद आहे, ते निर्विकार आहे. आणि म्हणून भक्तीचं रूप या पद्धतीनं वर्णन करता येतं. अभक्तीचं वर्णन नाही तसं करता येत. अभक्ती ही तसं पाहायला गेलं तर भटक्या जमातीतली व्यक्तिरेखा किंवा अभिव्यक्ती आहे असं माझं म्हणणं आहे, की कुठेच एका जागेवरती ठाम नाही. त्याला चंचला असं म्हटलेलं आहे. त्यामुळे चंचला म्हणजे काय? तर चंचला म्हणजे कुठच्याही एका स्थानावरती श्रद्धेनं, विश्वासानं, प्रेमानं अजिबातच ठामपणे तिथेच राहण्याची क्रिया असं घडत नाही. माऊलींच्या एका अभंगामध्ये उल्लेख आहे, स्वये संचला ज्याचे घरा. कुठच्या अभंगामध्ये? ज्या अभंगाचा प्रारंभ आहे, गुरु परमात्मा परेशू ऐसा ज्याचा दृढ विश्वास. गुरुवरचा विश्वासाचा हा मुद्दा आहे. आणि मग जिथे विश्वास येतो तिथे चंचला असत नाही, तिथे संचला असते. आणि हा चला जो शब्द आहे तो पसायदानामध्ये सुद्धा आहे. चला अकल्पतरूंचे आर्व. हे सगळं कुठच्या दिशेनं प्रवास करतं? तर ते भक्तीच्या दिशेनं प्रवास करतं, एका दिशेनं प्रवास करतं. आणि मग ते एका दिशेनं प्रवास करतं म्हणून शुचिर्भूत अंगना असं वर्णन या ओवीमध्ये दासगणूंनी केलेलं आहे. अभक्तीच्या रचनेबद्दल बोलताना मात्र अभक्ती वारांगना म्हटलेली आहे. मग विटंबनाचं सर्वत्र का? तर विटंबना तिच्या नादी लागल्या जाणं विटंबनाचं सर्वत्र. तिच्या नादी नाही लागलं तर स्वाभाविकच भक्ती जन्माला येणार आहे. पण अभक्तीच्या मागे तुम्ही लागलात, देवावरती अविश्वास दाखवणं, देवाला रिटायर्ड करा म्हणणं, ही अंधश्रद्धा आहे असं म्हणणं, ह्या ज्या सगळ्याच गोष्टी आहेत त्या गोष्टी जर आपण चर्चेमध्ये घेतल्या तर एक गोष्ट नक्की आहे ना, की मानवी आकलना पलीकडे काहीतरी घडत राहतं. मानवी आकलनाच्या पलीकडे जेव्हा घडतं त्या ठिकाणी त्या ईश्वरी अस्तित्वाची रचना आम्हाला मान्य करायची असते. आणि ती केली की मग तुम्ही शांत होता. आणि ही शांती जी आहे ती शांतीच तुम्हाला भक्तीच्या दिशेनं घेऊन जात राहते. आणि म्हणून तुमचं भक्त असणं हे सगळ्यात महत्त्वाचं. मग तुम्ही परमेश्वराचे भक्त, आईचे भक्त, वडिलांचे भक्त, आचार्य देवो भव, आपल्या गुरुचे भक्त. भक्त म्हणजे काय? तर डिवोशन. मला माझं मत नाही या व्यक्तीजवळ, मला माझं मत नाही या परमेश्वराजवळ, मला माझं मत नाही या संताजवळ, मला माझं मत नाही ही स्थिती आहे, तिथे भक्ती आहे. श्रोतेहो, मला माझं मत आहे अशी तुम्ही भूमिका घेतलीत की अभक्ती वारांगना. मग तुम्हाला तुमचं मत नाही, मग काय आहे? तुम्ही दुसऱ्यांच्या मनाप्रमाणे जगणार की तुमच्याच मनामध्ये अनेक फाटे फोडत 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 कुठे स्थिर होणार नाही. शेवटी स्थिर होणं हे महत्त्वाचं. जर ज्ञानाचा, भक्तीचा, आनंदाचा प्रकाश पाडायचा असेल जगावरती तर तुमची जी ज्योत आहे मनाची ती स्थिर असली पाहिजे. दिव्याची ज्योत जी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे, ती स्थिर लागते. आणि ही दिव्याची ज्योत जर फडफडणारी असेल तर तिचा काही उपयोग होत नाही. म्हणून दिव्याची ज्योत कशी पाहिजे? स्थिर पाहिजे, निरामय पाहिजे, तरच उजेड आहे. मग ती स्थिर कधी होईल? तशीच मनाची ज्योत आहे ती स्थिर लागेल. ती स्थिर झाली तरच ते शक्य नाही. स्थिर नसेल तर मग भटकणार, अस्थिर. मग अस्थिर जर असेल तर काय होणार? अभक्ती वारांगना. आणि मग एकदा तुम्ही असे फिरायला लागलात की मग काय घडणार? तुमच्या नशिबामध्ये तुम्हाला प्रतिष्ठा मिळणार नाही. मग विटंबनाचं सर्वत्र. तुम्ही नास्तिक आहात म्हणून तुमची विटंबनाच होणार. तुम्ही नास्तिक आहात म्हणून तुमच्यावर कोणी श्रद्धा ठेवणार नाही. तुम्ही नास्तिक असाल तर तुमचं कोणी पूजन करणार नाही. तुम्ही नास्तिक असाल तर तुमच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये तुम्ही स्वतःवरही विश्वास ठेवणार नाही. अशी स्थिती जन्माला येऊ शकते. म्हणून काळजी घ्या. या ओवीचा अर्थ असा आहे. आणि मग ह्या सगळ्याचा आधार कुठे होतो? त्या आधीच्या ओवीमधल्या धर्मश्रद्धेवरती त्याचा आधार मिळतो. म्हणून सलग दोन्ही ओव्यांचा विचार केला तर लक्षात येईल की धर्मश्रद्धा ही वाघिणं गेल्या मनरूपी दरीतून दुर्वासनेचे कोल्हे जाणं येऊन बसतील ते ठाया. भक्ती शुचिर्भूत अंगना, अभक्ती वारांगना, तिच्या नादी लागल्या जाणं विटंबनाचं सर्वत्र. तेव्हा धर्माचरणाचा विचार करून कसं जगायचं याविषयीचा उल्लेख उद्याच्या ओवीमध्ये आहे. आज या ठिकाणी थांबूया. श्री संत दासगणू महाराजांच्या
4थ्या ओवीविषयी मी आपल्याशी उद्या संवाद साधेन. कृपया कॉमेंटमध्ये मला कळवा. हा मागे ठेवलेला जो बॅनर आहे माझ्या, तो कसा वाटतो तुम्हाला ते कळवा. अन्यथा आपण त्यानुसार बदल करू. असो, पुन्हा भेटूया उद्या रोज एक ओवी संतांची या मालिकेमध्ये. रामकृष्ण हरी. रोज एक ओवी संतांची, रोज एक ओवी संतांची.